म्हणजे हा नारळ आहे बघा, तोरण आहे आणि अगरबत्ती घेऊन चाललाय. कुठे घेऊन चाललाय रे? हा, होळीच्या इथे नेतोस? होळीला बांधायला? होय. नमस्कार मंडळी, सायंत्र कोकणच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मी दिनेश आपलं मनापासून स्वागत करतो. मंडळी, होळी तोडून सूरमाडाची होळी तोडून आपण सानेपर्यंत आणण्याचा व्हिडिओ बघितला. तर आता बघूया आपण होळी, ती सूरमाडाची होळी, तीच होळी उभी कशी करतात सान्यावरती. तो एक थरारक व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येतोय. व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. म्हटला तर मंडळी, व्हिडिओला सुरुवात करूया. म्हणे आता काय आहे बनवलेस हे ना? हा, काय बनवले? कसल्या ह्याचं? काय म्हणतं त्याला? तात्यांना माहिती आहे. हे काय दोर आहेत मंडळी तात्यांच्या. तात्या, हे काय म्हणतात त्याला आता लावलं? हे आंबवण म्हटलं जातं. ते कशापासून बनवतात? हा, पिठाचंच असतं आणि ते बनवलं जातं आणि त्यानंतर असं मस्त मग असं वाटतं की माड असा सजवला आहे असं वाटतं. आता हे बांधायला घेतील बघा. तिकडे सगळी युवा पिढी आहे मस्तपैकी बसलेली. इकडे सर्व मंडळी ते डिगी पण बांधत आहेत. मला सांगितलं तसं बरेचसे लोक आता बांधायला येतील सगळे. हे बघा कसं टाळा बांधला जातो बघा कसा. सरबत जरा कडक आहे, स्ट्रॉंग आहे. अजित, पाणी होतलं नाही. उमे पेस्ट टाकला जातो का याला? हो उम्या. हा, हो काय? अरे काय करता? हाय. हाय. म्हणजे आमच्या गावातील सर्व आजी आहेत बघा, हे आई आहेत सगळ्या. आणि शिमगा बघायला आले, होळी उभी करतात ना, ते बघायला आले. आहे कसं वाटतं की हा होळी आणला आणि नाचवीत कसं वाटलं? बरं वाटलं. हा, शिमगा आहे काय मग? चांगला आहे, बरं आहे. होय ना? आल्या मुंबईत आजारी पडलो पण. होय. अरे तिचे आता मुंबईतनं आलो आणि म्हणते आजारी पडलो. तर असू दे, परिचय शिमगा बघायला आलाय. असू दे, आता शिमगा चालू आहे, देव खेळेल ना, तसं बरं वाटतंय. त्या देवावर सोडायचं सगळं. म्हणजे अजून आहे बांधकाम चालू आहे बघा. ते जे टाळे बांधायत ना आंब्याचे, ते बांधकाम चालू आहे. आणि वरती समोर जो वडाचं झाड आहे ना, तो वडाचं झाड म्हणजे प्लस पॉईंट आहे आमच्या गावातला. होळी उभी करायची असेल तर वरती ती टाकली जाते शेडा, आणि शेडा टाकल्यानंतर मग तो पाठीमागे ओढला जातो. मंडळी, सर्व टाळाचं बांधकाम तर करून झालं आहे मस्तपैकी. अगदी शेंड्यापर्यंत बांधकाम करून झालं. फक्त
मंडळी वरती वडाचं झाड आहे ना, त्या वडाच्या झाडावर वरती कपी बांधायला गेलेत. कपी म्हणजे काय तर आपण जेव्हा पाणी काढायसाठी विहिरीला पहिल्या बांधल्या जायच्या कांडं सोडायला, ती कपी वरती बांध. बाबा नव्हे ते वडावर काय बांधायला जात आहेत गेले? कपी बांधायला. कपी बांधणार कपी बांधणार, त्यातनं शेडा घेणार त्यातनं शेडा घेणार आणि इकडे वडायला वडी उभी करायला. हा, आणि मग इकडं वडायला सपोर्ट होईल का, त्याला मदत होईल जरा. म्हणजे डिगीवर जोर नाही येत. हा, मग डिगीवर जोर देत नाही जास्त. बघा बांधकाम तर झालंय, कपी पण टाकून झाले वरती आणि आता शेड्या टाकतायत. नवरे चॉकलेट देते. हा बघा, चॉकलेट वाटला नाही, चॉकलेट देते. चला मंडळी आता सुरुवात करूया होळीवरती उचलायची. विलासराव, हे फळी कशाला टाकलेली आहे? होडी येऊन तिथे टेक्नॉलॉजी असते असती तिथे हे राऊंड डिगी लावून खाली होडले सोडण्यात येते. घसरत जाते काय? हां, घसराची मग त्या- होडीवरून खाली सरकत जाते. होय ना. पाण्या काय करतो, तिकडनं शेडा ओढतो, तिकडनं वाढत राय, ते वरतील तिकडं. कशी उंचावर बघा डिगी, शेड्यावर फक्त आदान तीर आहेत, हे सगळे डिगी खाली. आता ही डिगी लावली जाईल बघा पहिली. ए चांगली ताकद लावा, चांगली ताकद लावा. मंडळी शेड्यावरची मंडळी बघा, ए थोडी लूज सोडा, होळी जरा मागे घेऊ देत. चला थोडी सही सोडली आहे, जा त्यांना सांग भाऊ मागे घ्यायला. उम्या म्हणजे होळी थोडीशी ना फळीच्या ना पुढे सरकले, थोडी मागे आली पाहिजे. आता बरोबर आहे, आता उचलायला घेऊया. आता डिगी तयार आहे आता इथं लावायला. बाकी बांधतात आता. मग काय ती मोठी झाली की? मोठी त्याच्यामुळे उतरत नाही. होय, उंच उंच आहे काय? उंच आहे, उंच. शेडा आता जरा ओढून धरा, चल सोडू नका, होळी वर उचलला नाही आहे. बंद ताटवत आहेत.
म्हणजे एक डिगी तर लावलेली आहे आणि दुसरी डिगी आता लावायला घेत आहे. दुसरी डिगी लावलेली आहे बघा. आता हे दुसऱ्या डिगीने काय केलं, टाईट केली जाईल थोडी. सगळा काय भार घेतला नाही आहे ना, त्यांनी घेतला नाही बघा. आज खरोखरच मंडळी अभिमान वाटतो. ही सगळी युवा पिढी आहे बघा इथे. सदा सर्व भार सांभाळायचा तुला, इथे उभं राहायचंय. हे टाईट धरा, टाईट धरा. एक तरी डिगी टाईट झाले, दुसरी व्यवस्थित टाईट झाले नाही बघा. दुसरी थोडी टाईट करायला लागणार आहे. आता ही पुढची डिगी आहे ना, उभी झाली ना, त्यामुळे ती जरा काढली जाईल बघा. आता त्या मागच्या डिगेवरती थोडासा भार आहे. तात्या ही डिगी बसली नाही, सरकते ही हलवल्यावर. आतलं जरा जोरदार सांगा. दुसरी डिगी बांधा, त्याच्यानंतर चढवा. तुटणार आहे, नाही तर दुसरी डिगी लावा. मागणी डिगी म्हणजे ती छोटी डिगी ना अडकले त्या वरच्या मोठ्या डिगीच्या ह्याच्यामध्ये, त्यामुळे ती काढता येत नाही डिगी. म्हणून आता परत तिसरी डिगी थोडी सपोर्टला देत आहेत. तिसरी डिगी जर सपोर्टला दिली ना की मग ती डिगी काढता येईल. तोपर्यंत ही तिसरी डिगी सपोर्टला देत आहे. नाहीतर ही छोटी 2 नंबरची डिगी आहे ना, ते 2 नंबरची जरा उंच उभी करावी लागणार आहे होळी, मग ती काढता येईल. 2 नंबरची डिगी बरोबर आता उभी केली जाईल, त्यानंतर ती डिगी निघते. इथे बुंदा बरोबर जाईल ना इथे. हां, व्यवस्थित आहे ना, लक्ष आहे ना तुमचं. हां, हे बघा, हे इकडं बुंद्याला आहेत अगदी बरोबर. त्या जी फळी लावली ना, त्या फळीनं बरोबर सरकत खाली येणं, आणि ते काम यांचं आहे बघा. म्हणजे कसं नजर ठेवावं लागते सगळ्यांना. तर डिगीवाल्यांना आपलं काम करायला लागतं आहे, यांना आपलं काम करायला लागतं आहे. परत ते पाठीमागे जे शेड्यावरती आहेत त्यांना शेड्यावाल्यांना पण त्यांचं काम करावं लागतं आहे. अशा 3 तिकडे आहे सगळी.
मंडई शेड्यावर किती मंडई आहे ते दाखवतो तुम्हाला. हे बघा सगळी ही शेड्यावरची मंडई आहे. हा एक शेड आहे आणि परत हा दुसरा शेड आहे. ह्या दुसऱ्या शेड्यावरची सर्व मंडई आहे. तिसरी डिगी लावतात बघा. मंडई इथे होळी जी उभी करतात ना अगदी त्याच्याबरोबर 5 ते 6 फूट अंतरावरती ही पूर्ण इलेक्ट्रिसिटीची बघा वायर गेलेली आहे. पूर्ण तार गेलेली आहे. ही मेन लाईन आहे आणि या मेन लाईनच्या बाजूला अगदी बरोबर कमीत कमी 5 ते 7 फूट 10 फुटाच्या अंतर 10 फूट असेल जास्तीत जास्त 10 फूट पण छान असेल 10 फुटाच्या अंदाजावर होळी ती उभी करायची असते. केवढी कसरत मोठी आहे बघा. फळीवरती बघा कशी अटकली आणि त्यानंतर मग ती खाली ज्यावेळेस जरा अजून उभी जाईल त्यावेळेस फक्त ती खाली सरक. पूर्णपणे त्या खाट्यामध्ये डिगी थोडीशी होळी खाट्यामध्ये पूर्णपणे थोडीशी आतमध्ये गेलेली आहे बघा. आता थोडा वेळ काही क्षणातच आली उभी राहिलीच बघा. काही क्षण म्हणजे हुरा रे हुरा आमच्या केदारलिंग देवाचा सोन्याचा तुरा बघा आणि उभा राहिला होळीचा तुरा. होळीचा शेंडा मेन जो उत्सव सुरुवात होतो ते म्हणजे सूर माडाची होळी किंवा काही ठिकाणी आंब्याची होळी असते. त्याप्रमाणे आमच्याकडे आहे सूर माडाची होळी. तर होळी उभी राहिली. चला तर म्हणजे हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला आणखी भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये आणि सह्याद्रीच्या गोष्टीमध्ये. जोर लगा के बरोबर आहे ना. हा म्हणजे होळी तर उभे आले आणि आता ह्या डिग्या सोडतायत. इकडे अजय सोडतोय आणि इकडे उम्या सोडतोय. उम्या हे सोडून काय करणार आता? आता हे होते त्या ठिकाणी परत नेऊन ठेवणार. म्हणजे हा काहीतरी नारळ आहे बघा तोरण आहे आणि अगरबत्ती घेऊन चाललाय. कुठे घेऊन चाललाय रे? हा होळीच्या इथे नेतोस होळीला बांधायला होय.